कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. भाजप की शिवसेना, मुंबईवर कोण करेल राज्य? अहमदाबाद मुंबई मार्गावर वंदे भारत ताशी 250 किलोमीटर वेगानं धावणारे. गुंतवणुकीचा पुरावा न दिल्यास TDS आता वाढणार आहे, तर अमेरिकेविरुद्ध जगातील सगळ्यात मोठं सैन्य तयार करण्यात येत आहे. भाजपला 20 जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे, तर प्रज्ञानंद पात्र ठरल्यास चेन्नईमध्ये जागतिक स्पर्धा होण्याची शक्यता आहे. जान्हवी किल्लेकरनं राधा पाटीलवर केली आहे टीका. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 17 जानेवारी वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईच्या महापौर पदाची. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर पदाच्या चर्चांना आता वेग आलेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी असं सांगितलंय की मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. भाजप आणि शिवसेनेनं BMC निवडणूक एकत्रितपणे लढवली हे उल्लेखनीय आहे. भाजपनं आधीच महापौर पदावर आपला दावा केलेला आहे. भाजप आणि शिंदे गटानं त्यांचा विजय साजरा केलाय. उद्धव ठाकरे यांची BMC वरील पकड कमकुवत झालीय. 2026च्या BMC निवडणुकीत महायुतीचा विजय हा केवळ निवडणुकीतलं यश नाहीये, तर मुंबईच्या राजकारणातला एक मोठा बदल मानला जातोय. अनेक दशकांपासून मुंबईचं राजकारण हे मराठी ओळख आणि भावनिक आवाहनांवर केंद्रित होतं. परंतु आता विकास आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. या BMC निवडणुकीनं हे स्पष्ट केलंय की मुंबईचे मतदार ओळखीच्या राजकारणाच्या पलीकडे गेले आहेत. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशिवाय भाजपनं BMC मध्ये बहुमत मिळवलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अहमदाबाद मुंबई ट्रेनची. देशात सगळ्यात वेगवान ट्रेन वंदे भारत आहे, परंतु तिची नवीनतम आवृत्ती 2027 मध्ये सुरू होणार आहे. आणि रेल्वे मंत्रालयाचा असा दावा आहे की ती ताशी 250 किलोमीटर वेगानं धावणार आहे. आता 2027 मध्ये वंदे भारतची आणखी प्रगत आवृत्ती 4.0 लॉन्च करण्याची योजना आहे. रेल्वे तज्ज्ञ सुधांशू मणी यांनी सांगितलं की वंदे भारतची 4.0 आवृत्ती ताशी 250 किलोमीटर वेगानं धावणार आहे. अहमदाबाद मुंबई रेल्वे ट्रॅकवर धावण्याची योजना आहे. ही भारतातील सगळ्यात वेगवान ट्रेन असेल. सरकारनं तिच्या लॉन्चची घोषणा सुद्धा केली आहे. वंदे भारत 4.0 या आवृत्तीमध्ये गुणवत्ता मानकं सुधारण्याची, कवच 5.0 साठी सज्ज असण्याची आणि ताशी 350 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या हायस्पीड कॉरिडॉरसाठी सज्ज असण्याची अपेक्षा आहे. रेल्वे मंत्रालयाचा दावा आहे की 2047 पर्यंत देशात 4500 वंदे भारत गाड्या धावतील. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे TDSची. जानेवारी ते मार्च हा कालावधी बऱ्याचदा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक असतो, कारण या महिन्यात पगारातून TDS कपात अचानक वाढते. कर मोजण्याच्या पद्धतीमुळे जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडणाऱ्यांमध्ये ही समस्या विशेषतः प्रचलित आहे. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संभाव्य कर बचत गुंतवणुकींबद्दल माहिती विचारते, जसं की PF, ELSS, विमा, गृह कर्ज व्याज, HRA इत्यादी. या घोषणांच्या आधारे कंपनी वर्षासाठी कराचा अंदाज लावते आणि 12 महिन्यांचा TDS कापते. एप्रिल ते डिसेंबर पर्यंत TDS हा फक्त तुमच्या घोषित गुंतवणुकीच्या आधारावर असतो, प्रत्येक गुंतवणुकीवर नाही. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल पण कंपनीला वेळेवर पुरावा सादर केला नसेल, तर तुमचा TDS अजूनही वाढू शकतो. काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा ITR दाखल करताना सर्व कपातीचा दावा करू शकता आणि कोणत्याही अतिरिक्त कराचा परतावा मिळवू शकता. जुन्या कर प्रणालीमध्ये कलम 80C, HRA
आणि गृहकर्ज व्याज यांसारख्या अनेक सूट आहेत. म्हणून पुरावा आवश्यक आहे. नवीन कर प्रणालीमध्ये बहुतेक सूट नाही आहेत आणि म्हणून TDS हा सामान्यतः स्थिर असतो. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात. कोलंबियातल्या सर्वात कुप्रसिद्ध गनिमी कावाची. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर काही दिवसातच कोलंबियामध्ये मोठी तयारी सुरू झाली आहे. कोलंबियातल्या सगळ्यात कुप्रसिद्ध गनिमी कावाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या इव्हान मार्डिस्कोनं तर इतर बंडखोर गटांना त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष संपवून एकत्र येण्याचं आवाहन केलं. ते म्हणतायत की आता सर्वांनी एका सामान्य शत्रू विरुद्ध लढलं पाहिजे. इव्हान मॉर्डिस्को हा कोलंबियाच्या रिव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेसच्या एका तुटलेल्या गटाचा सगळ्यात प्रमुख नेता आहे. मार्डिस्कोनं एक संदेश प्रसिद्ध केला ज्यामध्ये तो लष्करी गणवेशात दिसत होता. त्याच्या बाजूला सशस्त्र सैनिक होते आणि या जर सर्व संघटना एकत्र आल्या तर 25,000हून अधिक गनिमी कावा युनायटेड स्टेट्सचा सामना करण्यास तयार असतील. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची. भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या वेळापत्रकानुसार या पदासाठी 19 जानेवारी रोजी नामांकनं दाखल केली जातील. दुसऱ्या दिवशी 20 जानेवारी रोजी नवीन अध्यक्षांचं नाव जाहीर केलं जाणार आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे, कारण इतर कोणताही नेता निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. भारताचा प्रज्ञानंद यानं आव्हानवीरांच्या स्पर्धेत बाजी मारत जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी पात्रता मिळवली तर प्रतिष्ठेची लढत भारतातल्या चेन्नईमध्ये खेळवण्यात येऊ शकते, असे संकेत भारताचे महान बुद्धिबळपटू आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद यांनी दिले आहेत. विश्वनाथन आनंद यांनी नव्या पुस्तकाचं प्रकाशन करताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आव्हानवीरांच्या स्पर्धेत विजेता ठरलेला खेळाडू जगज्जेतेपदासाठीच्या लढतीत भारताच्या डी गुकेशचा सामना करणार आहे. डी गुकेश यानं चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करत विश्व विजेता होण्याचा मान संपादन केला होता. आता यंदाच्या जगज्जेतेपदाच्या लढतीत डी गुकेश समोर कोणता प्रतिस्पर्धी असेल हे आव्हानवीरांच्या स्पर्धेनंतरच समजेल. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात. जान्हवी किल्लेकरची. बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झाल्यापासून घरातील घडामोडींप्रमाणेच स्पर्धकांभोवतीच्या चर्चा सुद्धा वाढताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर नृत्यासाठी ओळखली जाणारी राधा पाटील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र यावेळी तिच्या घरातील वर्तनामुळेच नाही तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका डान्स व्हिडिओमुळे आणि त्यावर बिग बॉस मराठी सीझन 5 फेम जान्हवी किल्लेकरनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हा विषय चर्चेचा ठरतोय. जान्हवीनं इंस्टाग्रामवर राधा पाटीलचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील नृत्य करतानाचा व्हिडिओ शेअर केला. हा कार्यक्रम देवीच्या उत्सवाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. या ठिकाणी रॅप गाण्यावर सादर करण्यात आलेल्या नृत्यावर जान्हवीनं आक्षेप नोंदवला. व्हिडिओसोबतच तिनं हा देवीचा उत्सव आहे, काय होणार महाराष्ट्राचं, अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर या पोस्टबाबत स्पष्टीकरण देताना जान्हवी म्हणाली आहे की तिची भूमिका कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याची नव्हती. हा मुद्दा राधा पाटीलबद्दल नाहीये तर कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल आहे. देवीच्या नावानं आयोजित केलेल्या उत्सवात अशा प्रकारचं सादरीकरण योग्य आहे का, हा प्रश्न मला पडला, असं तिनं स्पष्ट केलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.